हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी पाठ 3 लाखाच्या कोटींच्या गप्पा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिली आकृती दिलेली आहे ती म्हणजे गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. तर या ठिकाणी पहा, पहिली जी काही कृती आहे ती म्हणजे काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. त्यानंतर दुसरी कृती म्हणजे दोन प्रवासी दगडी बाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरू केल्या. त्यानंतर तिसरी कृती म्हणजे काही जणांनी बुक स्टॉल वरून वर्तमानपत्र घेतले आणि ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले. त्यानंतर चौथी कृती म्हणजे ते दोन प्रवासी सुद्धा कंटाळले, मग त्यांनी चहा मागवल्या आणि पुन्हा गप्पा रंगवल्या. चला मित्रांनो, पाहूया पुढील आकृती. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. पहा, सर्वप्रथम त्याने पासपोर्ट मिळवला, त्यानंतर व्हिसा काढला, मग त्याने 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले आणि काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढली. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, योग्य विधाने शोधा. या ठिकाणी अ हा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. यापैकी पहिलं विधान म्हणजे लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. त्यानंतर म्हातारा व तरुण करोडपती होते. त्यानंतर तिसरे विधान म्हणजे तरुण वकिली करायला परदेशात जात होता. त्यानंतर चौथे विधान म्हणजे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता. तर या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, किंवा योग्य विधान असणार आहे ते म्हणजे विधान 4, दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता. पाहूया मित्रांनो पुढील विधाने. या ठिकाणी पहा, पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसा होता. त्यानंतर दुसरं विधान म्हणजे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. त्यानंतर तिसरे विधान म्हणजे म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. त्यानंतर चौथे विधान म्हणजे म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. तर या ठिकाणी जे काही आपलं योग्य विधान असणार आहे मित्रांनो ते म्हणजे विधान 2, म्हातारा व तरुण हे दोघेही या ठिकाणी कलाकार होते. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाद्वारे लिहा. या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतण्यांबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्य सुद्धा वाटले. त्या प्रवाशांचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एकतर प्रवासामध्ये भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरं तर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसे किती आहेत, मौल्यवान वस्तू किती आहेत हे मोठ्याने बोलून सांगू नये. पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातूनच त्या प्रवासाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यावधींच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका पुतणे शांत कसे हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशाला ही तसे आश्चर्य वाटलेच, यात काही नवलच नाही. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. पहा, या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे ते म्हणजे सुरुवातीला ते दोघे जण काका पुतणेच आहेत असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिकण्यासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहे. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी असे देखील वाटू लागले. पुढे मात्र लाखो कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. त्यातही विशेष म्हणजे 10 कोटी 80 लाख 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेत मावणे शक्यच नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा गप्पा मारित असावेत असे वाटू लागले. पण शेवटी सत्याचा उलगडा हा होतोच. चला मित्रांनो, पाहूया खेळूया शब्दांशी. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे खालील वाक्यांचा प्रकार ओळखून या ठिकाणी तो लिहायचा आहे. पहिलं वाक्य आहे ते म्हणजे राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना. या ठिकाणी या वाक्याचा जो काही प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य.
त्यानंतर पाहूया पुढील वाक्य, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी। या ठिकाणी हा जो काही वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो, हा विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे। त्यानंतर पाहूया पुढील विधान, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये। या ठिकाणी हा जो काही वाक्याचा प्रकार आहे हा आज्ञार्थी वाक्याचा प्रकार आहे। पाहूया पुढील विधान, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार। या ठिकाणी हा जो काही प्रकार आहे हा उद्गारार्थी वाक्याचा प्रकार आहे। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी पहा आपल्याला शब्द, मूळ शब्द आणि सामान्य रूप दिलेले आहेत। या ठिकाणी हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। तर या ठिकाणी सर्वात आधी पहिला शब्द आहे तो म्हणजे भावाला। या ठिकाणी जो काही मूळ शब्द येणार आहे तो म्हणजे भाऊ। त्यानंतर याचे जे काही सामान्य रूप असणार आहे ते म्हणजे भावा। पाहूया पुढील शब्द, शाळेतून। या ठिकाणी याचा जो काही मूळ शब्द असणार आहे तो म्हणजे शाळा आणि सामान्य रूप जे काही असणार आहे ते म्हणजे शाळे। त्यानंतर पुढील शब्द आहे पुस्तकांशी। या ठिकाणी याचा जो काही मूळ शब्द असणार आहे तो म्हणजे पुस्तके आणि सामान्य रूप असणार आहे ते म्हणजे पुस्तकां। त्यानंतर पुढील शब्द आहे फुलांचा। या ठिकाणी मूळ शब्द जो काही असणार आहे तो म्हणजे फुल आणि त्यानंतर याचं सामान्य रूप जे काही असणार आहे ते म्हणजे फुला। त्यानंतर पुढील शब्द दिलेला आहे तो म्हणजे आईने। या ठिकाणी जो काही मूळ शब्द असणार आहे तो म्हणजे आई आणि या ठिकाणी याचं जे काही सामान्य रूप असणार आहे ते देखील आईच येणार आहे। ओके, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। या ठिकाणी पहा पुढील प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा। या ठिकाणी पहिला शब्द समूह दिलेला आहे तो म्हणजे गप्पा रंगवणे। या ठिकाणी याचं जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांशी काकांच्या छान गप्पा रंगल्या। त्यानंतर पुढील शब्द समूह दिलेला आहे तो म्हणजे पंचायत होणे। या ठिकाणी याचं जे काही वाक्य होणार आहे ते म्हणजे यावर्षी उन्हाळी सुट्टीत देखील जादाच्या वर्गासाठी सर्व मुलांनी उपस्थित राहायला सांगितल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचायत झाली। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा। या ठिकाणी पहा पहिलं वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे त्यांचा खेळातील दम संपत आला। या ठिकाणी त्यांचा हे अनेक वचन आहे तर या ठिकाणी एक वचनात त्याचं रूपांतर त्याचा खेळातील दम संपत आला असे होईल। त्यानंतर मित्रांनो पुढील वाक्य दिलेले ते म्हणजे कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला। या ठिकाणी याचं जे काही वचन बदलून वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला। त्यानंतर पुढील वाक्य आहे क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती। या ठिकाणी याचं वचन बदलून जे काही वाक्य येणार आहे ते म्हणजे क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती। पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा पाठाचा स्वाध्याय होता लाखाच्या कोटींच्या गप्पा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।